हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळी भात करणार आहोत। त्यासाठी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हा एक बाउल भरून घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मुद्दाम चाळणी धुतले ते निथळत ठेवायचे आहेत। आपल्याला पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर अर्धा तास ठेवल्यानंतर आता आपण तूप टाकून घेऊया कढईमध्ये। त्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे लवंग, दालचिनी आणि वेलची टाकून घ्यायची आहे। वेलचीला थोडंसं फोडून घ्यायचं आहे म्हणजे छान सुगंध येईल त्याचा। तो थोडंसं परतून झाल्यानंतर आता हा भात तांदूळ जो आहे तो अगदी मोकळा झाला आहे, तर त्याला एक 2 ते 3 मिनिटं आता परतून घ्यायचं आहे। नंतर आपण ज्या बाउलनी तांदूळ घेतले होते त्याच बाउलनी गरम पाणी टाकून घेणार आहोत। 2 वाट्या टाकायचं आहे, डबल पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे मोकळा आणि छानसा भात होईल। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि लिंबू टाकून घ्यायचं आहे 1 चमचाभर। त्यानंतर कलर टाकून घ्यायचा आहे, ऑरेंज कलर टाकून घेऊया आणि मिक्स करून झाकून एकदम मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे। आता आपण ज्या बाउलनी तांदूळ घेतले तेवढीच साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकं पाणी टाकून त्याचा थोडंसं एक तारी पाक करून घ्यायचा आहे। पाक केल्यामुळे भाताला एकदम छान शायनिंग येते। तर असा हा तुम्ही पाहत असाल 1 तारी पाक झालेला आहे आपला। तो तर गॅस बंद करूया आणि इकडे तोपर्यंत भात पण शिजलेला आहे। छानसा मोकळा आणि मऊ छान शिजलेला आहे भात। तर त्यामध्ये आता ओलं खोबरं टाकून घेऊया। ओलं खोबरंसुद्धा भरपूर टाकलेलं आहे। त्यानंतर केशर आणि वेलची सिरप टाकायचे आणि जो पाक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। नुसती साखर टाकली तर ती विरघळण्यासाठी वेळ लागतो आणि थोडंसं वेगळाच भात होतो। जर असं तुम्ही पाक टाकला तर अशी तांदळावर अशी छानशी एकदम छान शायनिंग येईल आणि सुंदर दिसेल भात। ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि बुडाला लागू नये म्हणून आपण तवा ठेवायचा आहे आणि त्यावर ही कढई ठेवून द्यायची आहे। एक 5-7 मिनिटांमध्येच नंतर भात अगदी छान मोकळा तयार होतो। तर असा हा छानसा भात तयार झालेला आहे। आपण आता सर्व करूया। तर अशा छानशा आणि वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।